त्यासाठी तिथल्या ज्या बाधितांना पुष्पक नगर ही वसाहत शेतकऱ्यांना तयार करण्यात येते. ज्याप्रमाणे नवी मुंबई एअरपोर्टची प्रसिद्धी झाली, मात्र पुष्पक नगरचा ज्याप्रमाणे प्रचार आणि प्रसार व्हायला हवा होता त्या प्रमाणात झालेला दिसत नाही. त्यामुळे तिथे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत अनेक अडचणींना त्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी दिशा बहुउद्देशीय शाळा संस्थेचे अध्यक्ष सुनील कटेल यांनी एक संकल्पना सादर केली आणि त्याच्यावर आपण आता काम करत आहोत. पुष्पक नगरमध्ये जे बांधकाम व्यावसायिक आहेत तसे काही प्रकल्पग्रस्त स्वतःही बांधकाम करत आहेत. त्यांच्यासाठी आपण एक पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन करण्यात आले. दिनांक 22 ते 31 जो रोटरी क्लबचा महोत्सव आहे त्याच ठिकाणी आपण हा सादर करत आहोत. तर पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो सादर करण्याचं कारण असं आहे की पुष्पक नगरची प्रॉपर्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यामुळे तिथला जो फ्लो आहे तो सध्या आहे तो वाढावा, यासाठीच आपण हा प्रयत्न करत आहोत. आणि हा आपले जे पुष्पक नगरचे सिव्हिल कन्व्हर्जनचे नागरिक साहेब आलेले आहेत, तसे श्री रिद्धी सिद्धीचे आणि शिंदे साहेब इथे आपले आलेले आहेत. त्यांचे काही प्रश्नसुद्धा इथे आहेत तर ते सुद्धा आपण ते डिस्कस करणार. तर मी कटेकर साहेबांना विनंती करतो ते नमस्कार आज पुष्पक नगर जे काही आपण विचार मांडणार आहोत आणि आपल्या पुष्पक नगरच्या उन्नतीसाठी किंवा त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जे काही हा प्रयत्न छोटासा करत आहोत त्या प्रयत्नाला आपल्या सर्वांचं सहकार्य म्हणून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, जास्तीत जास्त त्या तिथे काम करत असणारे बांधकाम व्यावसायिक असतील, ते प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील, त्यांची उन्नती होणं हे गरजेचं आहे. कारण त्यांची उन्नती होईल त्याच वेळेला आपल्या इथे जे काही खरेदीदार आहेत त्यांनाही चांगल्या भावात किंवा चांगल्या घरं चांगली मिळतील. आणि जो पुष्पक रोड उभा राहिलेला आहे तो दिवा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने राहिलेला आहे असं बोलण्यात काहीही हरकत नाही. तर दिवा पाटील साहेबांनी ज्या वेळेला 12.5% या एरियात निर्मिती झाली त्याच्या प्रयत्नाने त्या निमित्ताने इथला शेतकरी हा झडलेला आहे, तो वाढलेला आहे, चांगल्या प्रमाणात आज तो प्रसिद्धी आहे किंवा चांगल्या प्रमाणात काम धंद्याला लागले आहे. पण बिल्डर व्यावसायिकमध्ये ते लोक नाही आहे, पण जे नसले तरी आज ते विक्रीच्या माध्यमातून त्या सर्व बांधकाम व्यवसायाबरोबर आहे. आणि आज तेही या व्यवसायात कुठच्या गोष्टींसाठी पावलं मोठी कशी पुढे यायला पाहिजे हा एक आमचा बहुउद्देशीय दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचा प्रयत्न राहणार. कारण स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक लोक जे सगळे लोक वाढत जातात आहे. आपण बाहेरचे व्यवसाय असतात हे आपल्याला नेहमी मदत करत असतात, त्यांचे व्यवसाय इथे तिथे हालत असतात, ते बाजूला होत असतात. तर त्याचप्रमाणे जे स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी व्यावसायिक मदत करत असतात त्यांच्या व्यवसायाबरोबर आपल्या लोकांबरोबर असणारी बांधिलकी किंवा ते करत असलेलं काम किंवा त्यांना काही अडचणी त्या संदर्भातही आपण त्या विषयावर बोलणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत. आणि त्या सगळ्या समस्या सोडून हे जे काही आता जी व्यवसाय निर्मिती होत आहे किंवा पुष्पक नगर निर्मिती होत आहे पुष्पक नगर त्याच्यात चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आपल्या पत्रकार परिषदेने पण गेल्या 7 ते 8 वर्ष ह्या विषयावर शिल्पबरोबर चर्चा झालेली आहे. शिल्प कशा पद्धतीने पुष्पक नगर रोड विकसित करणार आहोत म्हणून बऱ्याच बातम्या दिलेल्या आहेत. पण त्या ज्या पद्धतीने शिल्पी हे सगळं मांडलेलं आहे त्या पद्धतीने पुष्पक नगर विकसित होत नाही ही एक शोकांतिका आहे. आणि ती शोकांतिका सोडवणं हेही आपलं सर्वसामान्य पत्रकारांबरोबर माझीही तिथं मी स्थानिक असल्यामुळे माझी ती जबाबदारी मी समजतो. कारण आज सर्व व्यावसायिक बांधकाम व्यवसायावर त्यांच्या काही समस्या समोर येतात त्या सोडवणं, त्या लोकांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत मांडणं आणि त्याची सुटका करून घेणं हा एक ह्यामागचा उद्देश आहे. दिशा बहुउद्देशीय सेवा संस्था ही कार्यरत करण्यामागचा उद्देश तर स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील, स्थानिक व्यावसायिक असतील किंवा विद्यार्थी असतील, ह्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देणं, चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्यासाठी कामा धंद्याला निर्मितीत आपल्याला हातभार लावणं. सगळ्या पत्रकार आणि अध्यक्ष सुनील कटेल यांना खूप धन्यवाद आम्हाला बोलवलं.
पुष्पनगर बरेच मोठा बोर्ड आहे आणि FSI सिडको आणि महानगरपालिका आहे, शासनाने मला FSI भरपूर दिली आहे. त्यामुळे इथं खूप मोठा प्रमाणे लोक येणार आहेत. दाखवणी सुरू आहे. आत्ता इथं ट्रान्सपोर्टेशन नाही आहे. जे ट्रान्सपोर्टेशनसाठी मी शासनाला बोललो की काय ते बस चालू करा, लोकांनी यायला यासाठी. दुसरं पाण्याची सोय नाही आहे. दुसरं MSCBचे लाईटचे खूप प्रॉब्लेम आहे. तिथं ज्यासाठी पुरुष आहे त्याच्यावर लक्ष द्या आणि माझी सगळं करू द्या. ती सगळ्यामध्ये बांधकाम किंवा काय करायचं ते करू शकतो आणि लोकांना सांगू शकतो. इथे सगळ्या सुविधा आहे चिटकोणी आणि महानगरपालिकाने शासनाने दिलेली आहे. धन्यवाद. पुष्पनगर खूप सुंदर आणि चांगलं असे गोष्ट आहे. तर तिथे सर्व ग्राहकांसाठी खूप मोठी शतकाची संधी येते. तर त्यांनी घराची बुकिंग किंवा घर घेण्यासाठी खूप चांगली कल्पना आणि चांगली योजना आहे. तर घरासाठी ग्राहकांनी खूप तिथं सपोर्ट करावा, इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याचं सर्वात जास्त बेनिफिट कस्टमरला होणार आहे. गोल्डन चान्स आहे, तर त्यांनी याची संधी घ्यावी एवढं बोलतो. ओम श्री एक्सपोसाठी त्यांना कशाने सपोर्ट करणार त्यांची म्हणजे यांच्या अडचणी तुम्ही शिल्पकडे मांडणार आहे दिशा बहुत करते त्यांनी ती एक समस्या सांगितली वाहतुकी संदर्भात का तिथे बस सेवा नाही आहे किंवा काय. आम्ही मागच्याच महिन्यात म्हणजे 20 दिवसापूर्वी माननीय गणेश साहेब बरोबर ही समस्या मांडली. त्यांना आम्ही पत्र दिलं. त्या पत्रावरून लगेच त्यांनी तिथे परिवहन अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं करून ह्या येत्या 1-2 महिन्याच्या आत ह्या पुष्पनगर बोर्डसाठी बस सेवा सुरू करावी म्हणून आश्वस्त केलेले आहे आणि आम्ही त्याचाही पाठपुरावा करणार आहोत. कारण स्वतः अधिकाऱ्यांबरोबर माहिती गोष्टी झालेली आहे त्या संदर्भात नाईकसाहेबांच्या शब्द दिले नाईकसाहेबांचे शब्द दिले आणि समोर स्वतः अधिकाऱ्यांना बोललेलं नाही हे का बरोबर पूर्ण साहेब आपण इथे 2 मुद्दे वेगवेगळे मांडले. त्या पुष्पनगरचा प्रॉपर्टी एक्सपोर्ट आहे आणि दुसरीकडे लोकांना समस्या आहेत या ठिकाणी हे पण मांडतात. समस्या असताना लोक घराचे देतील का हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपण जे म्हणताय की इथे बस व्हावी, ते लोकांची सोय व्हावी वाहतुकीची. आता इथे स्थानिक रिक्षावाल्यांचे जिथे तो विरोध आहे म्हणून ती बस चालू बस चालू झाली होती त्याच्यावर दगड कधी झाली होती. हा प्रकार झाला होता त्याच्यामुळे ती बस NMTने बंद केली होती. हे 2 मुद्दे वेगळे आहेत. तुम्ही एका ठिकाणी सांगताय की या ठिकाणी लोकांनी घरे राहिली आणि या ठिकाणी समस्या ते पण सांगताय. तर नक्की याच्या मागचा उद्देश काय आहे? मेन म्हणजे पुष्पनगरमध्ये बस सुरू झाली नाही. पुष्पनगरला बस व्यवस्था झाली नव्हती. कलंजाड्यामध्ये आज बस व्यवस्था चालू आहे ती NMTची आहे आणि ती आज आणि त्याच्याबरोबर रिक्षा व्यावसायिकांनाही मोठा धंदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बस ही एक ठराविक सुविधा दिसते आणि त्या रूपात लोक उतरल्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी जर काही महत्त्वाची व्यवस्था असते ती रिक्षा असते आणि रिक्षाही त्या काम करण्यावर जास्त आले नाही. आपल्या स्थानिक प्रकल्पाच्या ज्या रिक्षा आहेत त्या त्यांना बस वाहतूक सुरू झाल्यामुळे धंदा वाढणारा धंदा आहे ते लक्षात येत नाही. रिक्षांना धंदा आपण जिथे जिथे बघा आज ST स्टँडवर ST येते त्याच्यामुळे रिक्षा चालते. त्याच्यामुळे काही लोकांचे गैरसमज असतील किंवा स्वतःचा समज असेल का बस सुरू झाल्यामुळे रिक्षाचा धंदा मिळणार नाही तो चुकीचा आहे. रिक्षा स्टँड हे काय जिथे रिक्षा स्टँड आहे तिथे बस जात नाही. बस सर्व्हिस असते बस येत जात असते. त्याच्यामुळे जो काय अंतर्गत प्रवास असतो तो सगळ्या ठिकाणी रिक्षानेच होतो आणि पहिला मुंबईत बस सेवा आहे, रिक्षा व्यवस्था आहे, पनवेलमध्ये पण रिक्षा व्यवस्था आहे, तशी सरकारला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आमचा उद्देश हा आहे बांधकाम व्यावसायिक असतील, स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील किंवा त्या येणाऱ्या अडचणी असतील त्यांचा मतदान दुवा होण्यात आहे. आम्हाला या दोन्ही समस्या सोडून आपला जो प्रकल्पग्रस्तांसाठी जी वसाहत उभी होत आहे आणि ही वसाहत उभी होत असताना ही प्रकल्पग्रस्तांचीच वसाहत आहे. कारण ज्या 22% जमिनी मिळालेल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत. त्या शेतकरी घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना आज मी प्रकल्पग्रस्त संघटनेवर काम करतोय. युवापाटील नामकरण समिती कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. आज इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या या सगळ्या समस्या शिल्पबरोबर मांडण्यात आणि वेगवेगळे काम करतो. प्रकल्पग्रस्तांच्या आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यामध्ये आपण दुवा बनण्याचा आणि त्या सोडवण्याचा लोकांना
ह्या ज्या प्रकल्प असताना तिथे प्लॉट मिळालेले आहेत त्याच्यावरची जे बांधकामं चालू आहे ती पण लोकांपर्यंत नवीन ग्राहकांना पोहोचणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जर बोलायला झालं एक जो आज पुष्पकनगर रोड तयार होत आहे त्या नोडमध्ये ज्या घरं तयार होत आहे किंवा त्यांच्या जर किमती बघितल्या तर अनाधिकृत बांधकामांच्या लेवलच्या आसपास ज्या किमती आहेत आणि हे एवढं सगळं म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल तर लोकांना पनवेलपासून 3 किलोमीटरवर किंवा 5 किलोमीटरवर ही वसाहत बसत आहे. शिवतोरी प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली केलेली वसाहत तयार आहे पण तिचं कुठल्याही पद्धतीनं ज्या पद्धतीने तिला प्रसिद्धी द्यायला पाहिजे होती किंवा काय करायला होती केलेली नाही. तिथे सुरुवातीला परिसर हॉटेल पुष्कर हॉटेल आंतरराष्ट्रीय स्टेडियम तशा बऱ्याच तुम्ही घोषणा केल्या होत्या आणि त्या आज पूर्णपणे जात नाही. हे सगळं करण्यासाठी कुठलीतरी एक सामाजिक संस्था दोन्ही म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या आणि बांधकाम गोवा होण्याचा प्रयत्न ही आमची दिशा काम करेल. उद्देश चांगला आहे मात्र आपण एवढंच मी बरोबर गॅरंटी केलं पुन्हा वेळा दुसरं त्याच्यामधला अजून एक मुद्दा आहे मध्यंतरी पाटबंधारे विभागाने शेतकरी एक पत्र दिले का R1 R2 R3 ते रेड फ्लड लाईन एरियामध्ये आहे माहिती आहे का आपण आणि तरी देखील इथे CCOC देत आहे पण पाटबंधारे विभागाचं याच्यावर ऑब्जेक्शन आहे. आता R1 R2 R3 ह्या ज्या ही जी घरं आहेत आपण ज्या आपण मधल्या झोपलेलो ही घरं प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या मधल्या दिलेल्या जागा आहेत. आता ह्या ज्या संस्थेने ह्या जागा दिल्या किंवा ज्याच्यावर प्रकल्पग्रस्तांची घरं वाहिलेली आहेत उभी आहेत त्या संदर्भात आपण बोलत असताना किंवा करत असताना आता ज्यांना अडचणी तयार झालेल्या आहेत हा वॉटर पाण्याच्या समस्या तयार झालेली आहे ही शिकवणी त्याच वेळेला सोडवायला पाहिजे किंवा इथे घरं आपण देतो तर या पाण्याची समस्या येणार आहे किंवा पाणी कमी पडते हा जर जागा एरिया फ्लड लाईन जरी एरिया असेल तरी हा एरिया जो नाही जरी ते डिक्लेअर जरी केलं असेल तर या संस्थांनी आता आपल्याला वादाचा विषय तयार होतो या संस्था आणि सरकारी संस्था आहेत ह्या इन्व्हेस्टर येतात कशा आणि हे सगळं झाल्यावर मग ते नको ते रस्त्याचा उपयोग करून काम करणाऱ्या लोकांना आणि करून घेणाऱ्या लोकांना त्रास द्यायचा आपण त्या मनाने फक्त मग भागण्यासाठी तयार होतो. जर काही एरिया होती तर तिथं घरं देताना त्या जागा देताना त्याचा अगोदरच त्यांनी त्याची उंची वाढवली बनावं काय हे गरजेचं होतं. आता आपण प्रकल्पग्रस्त विकासकांच्या किमती सामान्य माणसाच्या खिशाला परवडणाऱ्या असतील का याच्यावर आपलं काय मत आहे? आता जर तुम्ही त्यांच्या किमती बघितल्या तर ते सामान्य माणसाला परवडणार काय. तुम्ही अन्य ठिकाणी शेडकोटच्या घराच्या किमती बघितल्या तर आधी त्या घाटाला भेटलेल्या आहेत पण तुम्ही पुष्पकनगरमध्ये अगदी चांगले जे प्रोजेक्ट आहेत त्यात सुद्धा त्या मानाने किमती कमी आहेत. इतर विकासकांचं असं म्हणणं आहे की पुष्पक नोडमधल्या ज्या काही डेव्हलपमेंटसाठी जे चार्जेस लागतात स्थानिक प्रकल्प समिती किंवा इतर जे काही संघटना आहेत यांना काही ठराविक आगाऊ रक्कम द्यावी लागते की जेणेकरून तो जो खर्च आहे तो जो भुर्दंड आहे तो सामान्य ग्राहकांकडून वसूल केला जातो. याच्यावर आपलं काय मत? असं तुम्ही ॲक्च्युअली किमती बघितलं तर तो भोगदंड असा तुम्हाला बोलताच येणार नाही कारण आता तुम्ही खासदार बांधले वगैरे जर बघितले तर 2 BHK परवडच्या वरच जातात. नाही मी दरांबद्दल बोलत नाही आहे. स्थानिक स्थानिक जे गट आहेत प्रत्येक गावातले जे गट आहेत त्या ठिकाणी त्या विकासकाला तिथल्या काही प्राथमिक सुविधा हे करण्यासाठी काही आगाऊ रक्कम द्यावी लागते. ओके की त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांच्या खिशातनं विकासक काढतो याला प्राबंध करता येईल का किंवा याच्यावर तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय प्रकल्पग्रस्त विकासक म्हणून? आपण त्याच्या संदर्भात आहे त्या संदर्भातच आम्ही सकारात्मक लोक शेतकरी असेल माणसाला उभं यांच्यात काय अडचण तयार होते हे सुद्धा करण्यासाठी आम्ही आहोत. आणि किमतीचं म्हणाल तर त्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्यवसाय काम करतात त्याच पद्धतीने इथे काम नाही अगदी बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणे अजून थोडंसं उदाहरणासकट सांगतो की पुष्पकनगर सोडून विकासकाला इतर ठिकाणी टेम्पररी इलेक्ट्रिकलचं कनेक्शन घ्यायचं असेल
तर त्याला ते 30-35 हजारामध्ये सहज मिळतं. तेच पुष्पकनगरमध्ये त्याला 1,00,000-2 लाख रुपये मोजावे लागतात आणि तो भुर्दंड ही जी रक्कम आहे ही ग्राहकांकडनं वसूल करण्यात येते. तर त्या ग्रामीण पातळीवरच्या ज्या काही संघटना आहेत किंवा जो काही गट आहे या अतिरिक्त ग्राहकांच्या खिशाला जी कात्री बसते याच्यावर प्रकल्पग्रस्त विकासक म्हणून तुम्ही त्याला प्रबंध घालणार आहात का किंवा त्याच्याकडे कसं पाहता? नक्की तर हा आता आपल्या वर्षात कोणी हे लाईट व्यवस्था शिकवत टेबलचे कष्ट वाढत होता त्याच्यामुळे प्रॉपर्टी एक्सपो ठेवत आहात, काय नक्की संकल्प आहे आणि काय कसं असेल हे प्रॉपर्टी एक्सपो आणि त्याच्याबद्दलची काय माहिती द्याल? आज पुष्पकनगर नोडला ज्याप्रमाणे प्रसिद्धी आणि मिळायला पाहिजे ती आज विमानतळापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर असणारा हे पुष्पकनगर नोड आहे. सगळ्यात जवळ आणि जो हा विकसित होत आहे तो विमानतळाला सोयी सुविधा आणि हे मिळण्यासाठी होत आहे. म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांपर्यंत समजणं हे गरजेचं आहे. आणि हा एक्सपो ठेवण्यामागचा तोच उद्देश आहे. ह्या एक्सपोमध्ये ह्या गोष्टी ज्या वेळेला हात येतील त्यावेळेस त्यांना या सगळ्या सांगितल्या जातील. त्या सांगण्याच्या अगोदर लोकांना ॲक्टिव्हिटी काय आहे आणि हे कुठे आहे पुष्पकनगर हे लोकांपर्यंत पोचणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांना पुष्पकनगर फक्त जसं मग विषय R1 R2 R3 असं वाटत होतं किंवा उल्हासनगरमध्ये पुष्पकनगर वाटतं. पण जे ओरिजिनल पुष्पकनगर शिवून पहिल्यांदा विकसित करण्याचं ठरवलं ती जागा मात्र ह्या गोष्टीपासून दूर राहिली होती. त्याचा प्रयत्न आम्ही ह्या एक्सपोमध्ये सर, तारखेपासून किती तारखेपर्यंत हा एक्सपो आयोजित केलेला आहे आणि किती विकास यामध्ये सहभाग घेणार? हा 22 तारखेपासून 31 तारखेपर्यंत एक्सपो चालणार आहे. इथे सरासरी 15 ते 20 हजार पब्लिक पर दिवसाला येते आणि ती जवळजवळ 2 लाखाच्या घरात या 10 दिवसात तिथे पब्लिक येणार आहे. ग्राहकांसाठी ज्या किमती आहेत त्या आता बांधकाम व्यावसायिक ठरवली आणि त्याच्यात काय कमी जास्त असेल ग्राहकांनी आमच्याकडे काय मागणी केली किंवा मागणी केली तर ती आम्ही आमच्याकडे विकासक आहेत त्यांना ते सांगून त्यांना त्याच्यात सूट द्यायचा आम्ही प्रयत्न करू. साधारण किती साधारण पुष्पकनगरमध्ये 25 लाखापेक्षा जास्त घरं येणार आहेत. प्लस 25 लाखापासून ते 1.25 करोडपर्यंत घरं येत आहेत. 1 BHK पासून 1 RK पासून 2 BHK सर्व कन्स्ट्रक्शन 3 BHK पर्यंत आहेत. प्लस सगळ्यात महत्त्वाचं आहे की कनेक्टिव्हिटी एवढी फास्ट आणि क्लिअर असेल पुष्पकनगरसाठी की कुठेही मुंबईपासून ठाण्यापर्यंत किंवा ठाण्यापासून इकडे ऑल रोड बनत आहेत, लिंक रोड बनत आहेत, विरार अलिबाग कॉरिडॉर बनतो आहे, अटल सेतू बनला आहे, एअरपोर्ट बनलं आहे आणि सर्व ग्राहकांना कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून एकदम फास्ट आणि कुठेही ट्रॉफिकच्या कन्सेप्टमध्ये येणार नाही आहे. फ्युचरमध्ये ह्या घरांच्या किमती एअरपोर्टच्या नजीक असल्या कारणानं खूप चेंजेस आणि किमान किमती फास्ट ट्रॅकवर चेंज होतील. गोल्ड जसं चेंज होते तसं इथल्या प्रॉपर्टीची किमती चेंज होतील. भविष्यात ज्यांनी इन्व्हेस्ट केली ती 5 वर्षानंतर त्याचे खूप मोठे कन्सन्ट्रेशन असेल की जसं अंधेरी एअरपोर्टच्या आजूबाजूला प्राईस लिस्ट कन्सेप्ट हायर होते त्याच कन्सेप्टच्या हिशोबाने हायर होईल. फ्युचर खूप चांगलं असेल. ज्यांनी घरं घेतील खूप संधी आहे. ह्याच वर्षात ते 2 वर्षात संधी घ्यावी. नंतर इथे घरं भेटणार नाहीत. अवेलेबिलिटी कन्सेप्ट 25 किलोमीटरच्या अंतरात ती डेव्हलप होत जाईल. आत्ता जी आहे ती 2 किलोमीटरच्या कन्सेप्टमध्ये घरं भेटतात आणि घरांच्या किमती इथून मोरं जाणाऱ्या 5 वर्षाच्या आसपास करोडाच्या पुढे जातील. छोट्या छोट्या घरं घेणं मुश्किल होईल सर्वसामान्य लोकांसाठी. साधारण किती बिल्डर जे आहेत त्याची दादर आहे, नवी मुंबई आहे, पनवेल आहे, सिडकोची आजूबाजूची संपूर्ण वसाहत आहे. येथील घरांच्या किमती आणि आता पुष्पकनगरमधील घरांच्या किमती यांची जर तुलना करायच्या झाल्या तर त्या कशा असणार आहेत एक्सपोमध्ये? एक्सपोमध्ये साधारण घरांच्या किमती खारघर किंवा ह्याच्या भूमीच्या हिशोबाने जर केलं तर पुष्पकनगरचे रेट कमी आहेत. जर खारघरचा विचार केला तर CRच्या पुढे घरांच्या किमती आहेत. तसंच इथं 25 लाखापासून ते 1.25 करोडपर्यंत घरं भेटत आहेत. त्याच्यामुळे दोन्ही साईडची संधी आहे. ज्यांचे छोटे बजेट आहे त्यांनी छोटं घर पण आहे आणि मोठ्यासाठी मोठं पण आहे. सर, एकूण किती बिल्डर इथे असतील आणि किती स्टॉल्स इथे आहे? एक साधारण 1000 बिल्डरच्या आसपास पुष्पकनगरमध्ये कंस्ट्रक्शन करतायत आणि तिथे एक 10 ते 12 बिल्डर एस्कोमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांच्या सगळ्यांचे स्टॉल तिथं असतील. प्रॉपर्टी एक्सपोमध्ये
ग्राहक येणार आहेत त्यांच्याकडे काही स्पेशल डिस्काउंट ठेवण्यात येणार आहे? स्पेशल डिस्काउंट बिल्डर टू बिल्डर कनेक्टिव्हिटी कन्सेप्ट असेल. कोण 50,000चं कॅशबॅक देईल, कोण कुठे देईल, तो स्पॉट बुकिंगवर डिसिजन होईल. कोणी स्टॅम्प ड्युटी फ्री देईल, डिपेंड टू बिल्डर कनेक्शन. ज्या होम लोन्स असतात वगैरे ह्याच्यासाठी कुठल्या बँकेचं टाईप तिथे असणार आहे का, किंवा त्याच्यासाठी काही सुविधा आपण केलेली आहे? ऑलरेडी ऑल बँक देते. SBI आहे, बडोदा बँक आहे, ICICI आहे, ॲक्सिस आहे. जेवढ्याही बँक आहे तिथं ॲक्च्युली ग्राहकांना सर्व बँकेच्या सुविधा उपलब्ध आहेत. बरं, एकतर 22 ते 21 पुन्हा एकदा सांगा की एक्सपोची तारीख कुठली असणार आहे, स्थळ कुठलं असणार आहे, आणि जर ग्राहकांनी जर आतापासूनच तुम्हाला कॉन्टॅक्ट करता असतील काय करायला लागेल? 22 ते 21ला जो ॲक्च्युली होणार आहे हा कर्नाटक स्पोर्ट्स अकॅडमीला जो कोटी सरकारचा कार्यक्रम होतो त्या ह्याच्यात आपण ही जी स्टॉल आहे ते येणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत स्टॉल खुले असणार आहेत. आणि ह्याच्यात लोकांना किंवा शनिवार रविवार या इंटरेस्टेड असतात. त्याच्यामुळे इतर दिवशी जर जास्तीत जास्त लोकांना सुट्टीचे दिवस आहे त्या दिवशी जर लोक आली आणि त्यावेळेला या आमच्या बांधकाम व्यावसायिकांबरोबर त्यांनी बोलणी केली तर त्यांना सगळ्यात घरं घेताना सोपं पडणार आहे. कारण तिथे जी आपली व्यावसायिकांच्या एवढं कुठेच कमी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या अनाधिकृत कधीच ठरल्या जाणार नाही. कारण ह्या अधिकृत जमिनीवर अधिकृत असणाऱ्या सदनिका असणार आहे. हा सगळ्यात याच्याचा बेनिफिट असतो. सगळ्यात कमी किमतीत ह्या आत्ता ह्या वर्षभरात 2 वर्षात विकल्या जातात. त्याच्यापुढे ह्या सगळ्या खरेदी पुढे झाल्यावर किंवा इथे 3 स्टार 5 स्टार आणि रुपया राहिल्यावर ह्याची जे काही रेट वाढतील हे गगनाला भिडलेले असतील. आणि त्यावेळेला सामान्य ग्राहकाला आपल्याला वाटणार आहे की माझ्याकडनं मोठी चूक झाली. कारण संपर्क क्रमांक कुठला आता जर लोकांना संपर्क करायचा माहिती घेण्यासाठी आता जर संपर्क तुम्हाला नंबर द्यायचा असेल तर आधी या पैकी असते दाखवायचे ओके ओके चालेल चालेल. आमचा नंबर आहे 93 22 33 22 96 93 22 33 22 99. याच्यावर संपर्क साधतात. जे आमचे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्यांनी नंबर पोहोचवले जातील. त्यांना त्यांची गाठ घेण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांना आणि जनतेला कसा अंतिम आव्हान कराल की जास्तीत जास्त तिथं सहभाग घ्यावं? ग्राहकांचा असंच हे आहे का तुम्ही आज जर तिथे